Hello everyone, welcome back to the session Financial Market. Today we are going to discuss about initial public offer and process of initial public offer. First of all, we will discuss what is initial public offer. Initial public offer is a process through which unlisted company can listed on a stock exchange by offering its securities to the public in primary market. इनिशियल पब्लिक ऑफर ही एक प्रोसेस आहे ज्या माध्यमातून ज्या कंपन्या अनलिस्टेड आहेत दे कॅन बी लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज बाय ऑफरिंग देअर सिक्युरिटीज टू द पब्लिक इन प्रायमरी मार्केट. Object of initial public offer may be relating to the expansion of existing activities of the company or setting up of new project or other object as may be specified by the company in its offer document, or just to get its existing equity shares listed by diluting the stake of existing equity shareholders through offer for sale. आता इनिशियल पब्लिक ऑफर कशासाठी केलं जातं तर पहिली गोष्ट एक्सपान्शन ऑफ एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ अ कंपनी. कंपनीच्या एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटीज एक्सपान्शन करण्यासाठी, किंवा दुसरं असं की एखादा न्यू प्रोजेक्ट कंपनीला घ्यायचा असेल आणि अदर ऑब्जेक्टिव्ह कसे असतील तर जे काही अदर ऑब्जेक्टिव्ह जर असले तर ते ऑफर डॉक्युमेंट मध्ये कंपनीला स्पेसिफाय करावे लागतात. किंवा एखादी एक्झिस्टिंग कंपनी आहे तर तिला तिचे इक्विटी शेअर्सचं लिस्टिंग करायचं आहे. कशासाठी? टू डायल्यूट द स्टॉक ऑफ एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्स एक्झिस्टिंग जे आहेत त्यांचा स्टॉक डायल्यूट करण्यासाठी कंपनी मे गो फॉर इनिशियल पब्लिक ऑफर. कंपनीज टिपिकली गो public to raise huge amount of capital in exchange of their securities. IPO कंपनी का करते? टू रेज ह्यूज अमाउंट ऑफ कॅपिटल इन एक्सचेंज ऑफ सिक्युरिटीज. सिक्युरिटीज देऊन मोठ्या प्रमाणावर फंड रेज करायचा असतो. वन्स अ प्रायव्हेट कंपनी इज कन्व्हिन्स अबाउट नीड टू बिकम पब्लिक कंपनी, इट किक स्टार्ट्स द प्रोसेस ऑफ इनिशियल पब्लिक ऑफर. एकदा का प्रायव्हेट कंपनीला जाणीव झाली की नाही आता ह्या कंपनीचं कन्व्हर्जन पब्लिक कंपनी मध्ये केलं पाहिजे, की मग प्रायव्हेट कंपनी काय करते? इनिशियल पब्लिक ऑफरच्या प्रोसेसकडे म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरची प्रोसेस सुरू करते. कंपनी विच वॉन्ट्स टू गो टू द पब्लिक follow a process that exchange adherence to. म्हणजे ज्या कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनी व्हायचं आहे तर त्या कंपनीला ही जी IPO ची प्रोसेस पूर्ण करावी लागते. सो लेट्स सी द प्रोसेस ऑफ इनिशियल पब्लिक ऑफर. Initial public offer process is a quite complicated. The entire initial public offer process is regulated by Security Exchange Board of India. म्हणजे IPO ची जी प्रोसेस आहे त्याचं रेग्युलेशन सेबी करते. This is to check the livelihood of scam and protect the investors' interest. का सेबी करते? टू चेक द लाईव्हलीहुड्स ऑफ स्कॅम म्हणजे घोटाळे, आर्थिक घोटाळे चेक करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. टू प्रोटेक्ट इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी IPO या प्रोसेसवर सेबीचं रेग्युलेशन आहे. स्टेप्स इन प्रोसेस ऑफ इनिशियल पब्लिक ऑफर. द फर्स्ट स्टेप, hire an investment bank. First step,
is hire an investment bank. A company seeks guidance from team of underwriters investment bank to start the process of IPO. More often than not, they take the services from more than one bank. बघा, एकदा का कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरला जायचं ठरवलं तर की कंपनी सिक्स गायडन्स, कंपनीला गायडन्स घ्यावं लागतं. कोणाचं? अंडररायटरचं, इन्व्हेस्टमेंट बँकचं, टू स्टार्ट प्रोसेस ऑफ IPO. More often than not, they take the services from more than one bank. म्हणजे बऱ्याचदा कंपनी एकापेक्षा अधिक बँकेकडनं सर्व्हिसेस घ्यायचं काम करते. The team will study company's current financial situation. एकदा का कंपनी अंडररायटर्स कडे गेली किंवा इन्व्हेस्टमेंट बँक कडे गेली की त्या इन्व्हेस्टमेंट बँकची जी टीम असते ती काय करते? स्टडी द करंट फायनान्शियल सिच्युएशन, वर्क आउट देअर ॲसेट्स अँड लायबिलिटीज अँड देन दे प्लान टू कॅटर द फायनान्शियल नीड्स. म्हणजे कंपनीचे फायनान्शियल अभ्यास करते, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करते, कंपनीचे ॲसेट किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत ते शोधून काढते अँड देन प्लान टू कार्टर द फायनान्शियल नीड्स. आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग करते की किती कंपनीच्या फायनान्शियल नीड्स आहेत. अँड अंडररायटिंग ॲग्रीमेंट विल बी साइन which will have details of deals and amount that will be raised, the securities that will be issued. हे एकदा झालं की अंडररायटिंग ॲग्रीमेंट साइन केलं जातं, ज्यामध्ये डिटेल्स असतात. कशाचे? डील्स अँड द अमाऊंट दॅट विल बी रेज, किती अमाऊंट रेज करून देणार त्याचे. द सेक्युरिटीज दॅट विल बी इश्यूड, किती सेक्युरिटीज इश्यू करणार. दो अंडररायटर assures the capital they will raise, they won't make promise. इन्व्हेस्टमेंट कंपन्या किंवा अंडररायटिंग कंपन्या ज्या आहेत, बँक्स आहेत, तर त्या दे ॲश्युअर्स द कॅपिटल टू बी रेज, आम्ही इतकं कॅपिटल रेज करून देऊ याची खात्री देतात. बट दे वोंट मेक प्रॉमिस करत नाहीत. इवन द इन्व्हेस्टमेंट बँक विल नॉट शोल्डर ऑल द रिस्क इन्व्हॉल्व इन मनी मुवमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँका सुद्धा मनी मुवमेंट मधली जी रिस्क आहे ती स्वतःच्या खांद्यावर घेत नाही. द नेक्स्ट स्टेप इन इनिशियल पब्लिक ऑफर इज रजिस्टर्ड विथ SEC. Registered with SEC means Securities and Exchange Commission. A company and the underwriter together file registration statement which comprises of every fiscal data and the business plans of company. म्हणजे कंपनी आणि अंडररायटर्स एकत्रित येऊन रजिस्ट्रेशन स्टेटमेंट तयार करतात, ज्यामध्ये एव्हरी फिजिकल डेटा आणि बिझनेस प्लॅन ऑफ द कंपनी असतो. इट विल ऑल्सो डिक्लेअर हाऊ द कंपनी इज गोइंग टू युटिलाइज द फंड इट विल रेज फ्रॉम इनिशियल पब्लिक ऑफर and about the securities of public investment. म्हणजे या ॲग्रीमेंट मध्ये डिक्लेअर केलेलं असतं कंपनी फंड कसा युटिलाइज करणार आहे अँड इट विल रेज फ्रॉम इनिशियल पब्लिक ऑफर अँड अबाउट द सेक्युरिटीज ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंटसाठी ज्या सेक्युरिटीज दिलेल्या आहेत त्याविषयीची माहिती या रजिस्ट्रेशन स्टेटमेंट मध्ये लिहिलेली असते. If the registration statement has compliance to the stringent guidelines set by Securities Exchange Commission, which ensures that company has disclosed every detail a potential investor should know, then it gets green signal. एकदा का
हे रजिस्ट्रेशन स्टेटमेंट तयार झालं with compliance to stringent guidelines set by सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन. म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनने ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्स नुसार हे रजिस्ट्रेशन स्टेटमेंट तयार झालं, ज्यामुळे खात्री मिळते की कंपनी हॅज डिस्क्लोज एव्हरी डिटेल अ पोटेन्शियल इन्व्हेस्टर शुड नो. पैसे इन्व्हेस्ट करणारा जो इन्व्हेस्टर्स आहे त्याला आवश्यक असलेल्या सर्व डिटेल्स या स्टेटमेंटमध्ये दिलेल्या आहेत याची खात्री झाल्यानंतर देन इट गेट ग्रीन सिग्नल. त्याच्यानंतर IPO साठी ग्रीन सिग्नल मिळतो. एल्स इट इज सेंट बॅक विथ द कमेंट अँड कंपनी शुड देन वर्क ऑन द कमेंट्स अँड फाईल फॉर रजिस्ट्रेशन अगेन. म्हणजे ग्रीन सिग्नल मिळतो, त्याच्यावर कमेंट दिली जाते, म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन कमेंट देतं आणि जी काही कमेंट दिली काही बदल असतील किंवा काय त्याच्यावर कंपनी काम करते आणि पुन्हा कंपनी रजिस्ट्रेशनसाठी फाईल करते. स्टेप 3 ड्राफ्ट द रेड हायरिंग डॉक्युमेंट. An initial prospectus which contain probable price estimate per shares, other details regarding IPO is shared with the public who are involved with initial public offer. म्हणजे सुरुवातीचं जे डॉक्युमेंट्स असतं त्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉबेबल प्राइस ऑफ एस्टिमेट पर शेअर म्हणजे शेअर्सची किंमत, अदर डिटेल्स रिगार्डिंग IPO ह्या दिलेल्या असतात, ज्या जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याबरोबर शेअर करायचे असतात. Shared with people who involve with IPOs. It is called red hiring document. हे जे डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये एस्टिमेटेड प्राइस लिहिलेली आहे, इतर डिटेल्स लिहिलेले आहेत IPOच्या संदर्भातले, त्याला रेड हायरिंग डॉक्युमेंट असं म्हणतात. बिकॉज द फर्स्ट पेज ऑफ प्रॉस्पेक्ट कंटेन वॉर्निंग विच स्टेट दॅट दिस इज नॉट फायनल प्रॉस्पेक्ट. आता हे रेड हायरिंग डॉक्युमेंट का म्हटलेलं आहे तर या डॉक्युमेंटचं फर्स्ट पेज जे आहे किंवा या प्रॉस्पेक्टचं फर्स्ट पेज आहे त्यामध्ये वॉर्निंग्स दिलेल्या असतात अँड स्टेट दॅट दिस इज नॉट फायनल प्रॉस्पेक्ट. त्यामध्ये लिहिलेलं असतं की हे फायनल नाहीये ही आणि सूचना दिलेल्या असतात. धिस फेज टेस्ट इंटरेस्ट फॉर IPOs अमंग द पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स. ही जी फेज आहे या फेजमध्ये पोटेन्शियल इन्व्हेस्टर्सची टेस्ट घेतली जाते, म्हणजे त्यांचा किती इंटरेस्ट आहे कंपनीमध्ये याची टेस्ट या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून होते. गो ऑन रोड शो बिफोर IPO initial public offer goes public. This phase happen over an action pack 2 week. म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर्स साठी जाण्याच्या अगोदरची फेज म्हणजे गो ऑन रोड शो. Action pack 2 week. The executive of company travels around the country marketing the upcoming IPO to the potential investors, mostly QIBs. म्हणजे हे या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह जे असतात ते देशामध्ये फिरतात मार्केटिंग करण्यासाठी आणि अपकमिंग IPOच्या संदर्भात मार्केटिंग करण्यासाठी टू अ पोटेन्शियल इन्व्हेस्टर. संभाव्य जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे मार्केटिंग करण्यासाठी देशभरात हे एक्झिक्युटिव्ह फिरतात. The agenda of marketing includes presentation of facts, figures, which will drum up most positive interest. आता या मार्केटिंगचा अजेंडा काय असतो तर प्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट प्रेझेंट केले जातात, फिगर्स प्रेझेंट केले जातात, विच विल ड्रम अप मोस्ट पॉझिटिव्ह इंटरेस्ट आणि ज्याच्यामुळे इन्व्हेस्टर्सचा पॉझिटिव्ह इंटरेस्ट तयार होईल. Fifth step, IPO is price. Based on whether company wants to float a fixed price, initial public offer or book building
issue, the price or price band is fixed. म्हणजे based on whether company wants to float a fixed price IPO. म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरची कंपनी फिक्स प्राइस ठरवायची आहे का और बुक बिल्डिंग इश्यू करायचा आहे. द प्राइस और प्राइस बँड इज फिक्स किंवा प्राइस बँड फिक्स केला जातो. फिक्स प्राइस IPO will have fixed price in order document. A book binding issue will have price band with which investor can bid. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या मगाशी 3 कन्सेप्ट इथे वापरल्या होत्या, कोणत्या तर फिक्स प्राइस IPO, बुक बाइंडिंग इश्यू आणि प्राइस बँड. तर याच्यात फिक्स प्राइस IPO याचा अर्थ प्राइस फिक्स इन ऑर्डर डॉक्युमेंट. त्याच्यानंतर बुक बाइंडिंग इश्यू याचा अर्थ प्राइस विल बँड विदिन विच द इन्व्हेस्टर कॅन बीड. एक बँड प्राइस बँड दिला जातो आणि इन्व्हेस्टर कॅन बीड म्हणजे इन्व्हेस्टर्स खरेदी करू शकतात त्यामध्ये. अँड नंबर ऑफ शेअर्स दॅट विल बी सोल्ड इज डिसाइडेड. कंपनी शुड ऑल्सो डिसाइड द स्टॉक एक्सचेंज वेअर इट इज गोइंग टू बी लिस्टेड इट्स शेअर्स. म्हणजे कंपनीला किती शेअर्स विकायचे आहेत, कुठच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये कंपनी शेअर्स विकणार आहे हे सुद्धा ठरवलं जातं. Company asked to Security Exchange Commission to announce the registration statement effectual so that purchase can be made. आणि त्यानंतर कंपनी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनला अनाउन्स करायला सांगते रजिस्ट्रेशन स्टेटमेंट, जेणेकरून इफेक्च्युअल सो दॅट परचेस कॅन बी मेड, लोक खरेदी करू शकतील. 6th step, avail to public. On a planned date, prospect and application forms are made available. एक तारीख ठरवली जाते. त्या तारखेला त्या दिवशी prospect आणि application forms are made available to the public online and offline. लोकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन हे मिळतात. People can get a form from any designated bank or broker. म्हणजे लोक एखाद्या ब्रोकर कडनं किंवा बँकेकडनं याचे फॉर्म्स घेऊ शकतात. वन्स दे फिल इन डिटेल दे कॅन सबमिट देन विथ चेक. एकदा का डिटेल्स भरले की चेक बरोबर ते सबमिट करू शकतात. दे कॅन सबमिट इट ऑनलाईन ॲज वेल ॲज SEBI has fixed period of availability of IPO to the public which are usually 5 working days. म्हणजे सेबी अनाउन्स करते की किती कालावधीसाठी हा IPO ओपन असेल. विथ पब्लिक वर्क युजली 5 वर्किंग डेज, म्हणजे जनरली 5 वर्किंग डेज मध्ये हा IPO ओपन असतो. द लास्ट स्टेप गोइंग थ्रू विथ द IPOs. After the IPO price is finalized, shareholder and underwriter work together to decide how many shares will every investor receive. एकदा का इनिशियल पब्लिक ऑफर प्राइस फायनलाइज झाली की शेअर होल्डर्स आणि अंडररायटर वर्क टुगेदर डिसाइड हाऊ मेनी शेअर्स विल इन्व्हेस्टर रिसीव. किती शेअर्स इन्व्हेस्टर्सना मिळतील. Investor will usually get full securities unless it is oversubscribed. म्हणजे इन्व्हेस्टर्सना त्यांनी जी अप्लाय केलेले आहेत त्या सर्व सिक्युरिटीज मिळतात, पण जर ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तर नाही मिळत. द शेअर्स आर क्रेडिटेड टू देअर डीमॅट अकाउंट. इन्व्हेस्टर्सनी ऍप्लिकेशन केल्यानंतर शेअर्स त्यांच्या डीमॅट अकाउंटला क्रेडिट केले जातात. The refund is given. Refund दिला जातो if the shares are oversubscribed. Once the securities and allotted, the stock market will start trading company's IPO.
एकदा का सिक्युरिटीजचं अलॉटमेंट झालं की स्टॉक मार्केट विल स्टार्ट ट्रेडिंग द कंपनीज IPO. स्टॉक मार्केट कंपनीच्या IPO वर ट्रेडिंग करायला सुरुवात करते. So students, in today's lecture, we have seen what is initial public offer, and we have also discussed about the process of initial public offer. In next lecture, we will discuss about book building and role of merchant bankers. So, thank you for today. Happy learning to you. Have a good day.